नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासातला कालचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला. या निवडणुकीच्या निकालांमध्ये शिवसेनेला ठाणे महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा बहुमत प्राप्त झालेलं आहे. निवडणुकीचं संपूर्ण विश्लेषण आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत, मात्र जाहिरातीनंतर. श्री विश्वेश्वर महादेव मंदिर आयोजित महाशिवरात्री महोत्सव. शिवशंकराच्या या उत्सवात समस्त ठाणेकर नागरिकांनी प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हा. 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा एकाच ठिकाणी लाभ घ्या आणि भगवान शिवशंकराच्या दर्शनार्थ अवश्य या. श्री विश्वेश्वर महादेव मंदिर आयोजित महाशिवरात्री महोत्सव, गौतम सिंधू सोसायटी, 5 पाखडी, ठाणे. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बास, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? मंडळी, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला. ठाणे महानगरपालिका शिवसेनेच्या संपूर्णपणे ताब्यात जाण्याची घटना काल पहिल्यांदा घडली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळापासून अद्यापपर्यंत ठाणे महानगरपालिकेला एकदाही स्वतःच्या ताकदीवर, संपूर्णपणे स्वतःच्या ताकदीवर ठाणे महानगरपालिका काबीज करता आली नव्हती. ऐकायला थोडंसं आश्चर्य वाटतं, मात्र ही गोष्ट खरी आहे. शिवसेनेला ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये तब्बल 67 जागा मिळाल्या आहेत. 67 जागांचा अर्थ असा की आता कुठल्याही अपक्षांच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या किंवा इतर कुणाच्याही कोबड्या न घेता शिवसेना ठाणे महानगरपालिकेमध्ये स्वतःच्या ताकदीवर सत्ता स्थापन करू शकणार आहे. जेव्हापासून महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून महानगरपालिकेमध्ये कधीकधी शिवसेनेला भारतीय जनता पार्टीची, कधी रिपब्लिकन पार्टीची, कधी अपक्षांची, तर कधी अन्य कुणाचीही साथ घ्यावी लागत होती. आणि त्या माध्यमातून अनेकदा ठाणे महानगरपालिकेवर निवडून आलेल्या शिवसैनिकांवर देखील अनेकदा अन्याय होत असे. अनेकदा सत्तेसाठी केलेल्या तडजोडीमध्ये शिवसेनेच्याच लोकांना, शिवसेनेच्याच नगरसेवकांना सत्तेपासून दूर राहावं लागत असे. कधी स्थायी समिती, कधी परिवहन समिती, कधी अन्य समित्या या इतरांना वाटाव्या लागत होत्या. सत्तेसाठी या तडजोडी कराव्या लागत होत्या. मात्र आता पहिल्यांदा शिवसेना स्वबळावर सत्तेवर आली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेल्या कामामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची ही सत्ता आली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
एकनाथ शिंदे हे अक्षरशः पायाला भिंगरी लागल्यासारखे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये फिरत होते. रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांशी भेटीगाठी, कार्यकर्त्यांशी चर्चा, प्लॅनिंग, त्याचप्रमाणे व्यूहरचना हे सगळं केलं जात होतं. आणि त्याचं फलित म्हणून आता भारतीय जनता पार्टी किंवा इतर कोणाच्याही कोबड्यांशिवाय ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची एक हाती सत्ता आलेली आहे. आगामी 6 तारखेला महापौर पदाची निवडणूक होणार आहे. या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये एकट्या शिवसेनेचा महापौर ठाणे महानगरपालिकेमध्ये बसणार आहे. धर्मवीर आनंद दिघे, त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर आमदार पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाचं हे चीज आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये शिवसेनेला 67 जागा मिळाल्या. हे आत्ता आपण ऐकलं. एकीकडे शिवसेनेला 67 जागा मिळत असताना दुसरीकडे कुणी काय गमावलं, कुणी काय कमावलं हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये सर्वाधिक फायदा जर कोणाला झाला असेल तर तो भारतीय जनता पार्टीला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या 23 जागा निवडून आलेल्या आहेत. 23 जागा निवडून आल्या याचा अर्थ भारतीय जनता पार्टीची ग्रोथ ही जवळपास 200% जास्त झाली आहे असं म्हटलं तर हरकत नाही. महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या फक्त 7 जागा होत्या त्याच्यावरनं आता वाढून महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या 23 जागा झालेल्या आहेत. पूर्वी म्हणजे अगदी या 7 जागा आलेल्या असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये वाटा मिळत असे. मात्र आता भारतीय जनता पार्टीच्या 23 जागा निवडून आलेल्या असल्या तरी ठाणे महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये वाटा मिळण्याची सुतराम शक्यता नाही. हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण शिवसेनेला ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे बहुमत मिळालं त्याच्यानंतर आता भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये वाटा देण्यास शिवसेना अजिबात देणार नाही. आणि त्यामुळे याआधी भाजपच्या जागा कमी येत असत मात्र तरीही सत्तेमध्ये त्यांचा वाटा असायचा. कधी स्थायी समिती, कधी परिवहन समिती, उपमहापौर हा तर ठरलेला भारतीय जनता पार्टीचाच असायचा. त्यामुळे यंदा भाजपच्या जागा जरी वाढलेल्या असल्या तरी सत्तेत वाटा मात्र मिळणार नाही. मात्र हे होत असताना भारतीय जनता पार्टी ही आता 23 वॉर्डांमधनं ठाणे शहरात नागरिकांचं प्रतिनिधित्व करणार आहे. ही भाजपसाठी अत्यंत जवळची बाजू. अपेक्षेप्रमाणे नौपाडा आणि घोडबंदर रोड परिसरातून भारतीय जनता पार्टीची पॅनलच्या पॅनल निवडून आलेले आहेत. ठाणे शहरातील नौपाडा परिसरात तर भारतीय जनता पार्टीने दैदिप्यमान यश मिळवलं असं म्हटल्यास हरकत नाही. कारण या ठिकाणी एकापेक्षा एक दिग्गज उभे होते. या ठिकाणी विलास सावंतांसारखा 6 वेळेस निवडून आलेला माणूस उभा होता. त्याचप्रमाणे भास्कर पाटलांच्या सौभाग्यवती सुजाता पाटील या देखील या ठिकाणी वर्षानुवर्ष शिवसेनेचं प्रतिनिधित्व करत होते. एवढ्या दिग्गज नगरसेवकांना पराभूत करून भारतीय जनता पार्टीचं अख्खच्या अख्खं पॅनल या ठिकाणी निवडून आलेलं आहे. आणि हे पॅनल निवडून आल्यानंतर श्री संजय वाघुले यांनी खास स्वतःच्या स्टाईलमध्ये या ठिकाणी जल्लोष केला होता. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार हा प्रश्न अनेकांना सतावत होता. मात्र हा प्रश्न एका माणसाला सतावत नव्हता, तो म्हणजे आमदार जितेंद्र आव्हाड यांना. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अक्षरशः स्वतःच्या ताकदीवर ठाणे महानगरपालिकेमध्ये जवळपास 34 जागा निवडून आलेल्या आहेत. 34 जागांना खूप जास्त महत्त्व असतं. एकीकडे अनेक दिग्गज NCPला सोडून जात असताना दुसरीकडे कळवा मुंब्रा या स्वतःच्या गडावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं. त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती लावली, ताकद लावली. त्या ठिकाणी व्यूहरचना केली, प्लॅनिंग केली आणि त्या माध्यमातून कळवा मुंब्रा परिसराने त्यांना खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली असं म्हणायला हरकत नाही. द्यायलाच हवी होती. कारण ज्या पद्धतीने कळवा रेल्वे स्थानकाचा विकास झाला होता, ज्या पद्धतीने मुंब्रा रेल्वे स्थानकाचा विकास झाला होता, ज्या पद्धतीने विविध प्रकारच्या विकासाच्या योजना या कळवा मुंब्रा परिसरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून येत होत्या,
ज्या पद्धतीने निधी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत होता, नागरिकांना विकास दिसत होता, त्यानंतर विकासाच्या मुद्द्यावर जर एखाद्या पक्षाच्या मागे जर जनता उभी राहिली तर त्यात फार काही विशेष नसतं, मात्र हा विकास दिसावा लागतो. कळवा मुंब्रा परिसरामध्ये तो विकास दिसला आणि त्या माध्यमातून जनता ही आमदार जितेंद्र आव्हाड आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे पाठीशी उभी राहिली. ठाणे शहरामध्ये देखील नजीब मुल्ला यांनी त्यांचं संपूर्ण पॅनल निवडून आणलं, तर दुसरीकडे लोकमान्य नगर परिसरामध्ये श्री जगदाळे यांचं पूर्ण पॅनल निवडून आलेलं आहे. शिवसेनेने जगदाळे यांना पराभूत करण्यासाठी अक्षरशः जंग पछाडलं होतं, मात्र त्या ठिकाणी जगदाळे यांनी विजयश्री खेचून आणली असं म्हणायला हरकत नाही. एकंदरीतच जर राष्ट्रवादीने या संपूर्ण निवडणुकीमध्ये काही कमावलं असेल तर तो मुंब्रा परिसरातील, कळवा परिसरातील नागरिकांचा विश्वास आणि श्री जगदाळे यांनी जर काही कमावलं असेल तर तो राजकारणातला आत्मविश्वास. त्यामुळे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही खऱ्या अर्थाने हिरो ठरली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आता काँग्रेस पक्षाकडे या निवडणुकीमध्ये गमावण्यासारखं काहीही नव्हतं, तरी या निवडणुकीमध्ये काँग्रेसने बरंच काही गमावलं असं म्हटल्यास हरकत नाही. आधीच काँग्रेस पक्षाची अवस्था खूपच दारुण होती, खूपच बिकट होती, मात्र आता ही अवस्था आणखीनच दारुण झालेली आहे, आणखीनच बिकट झालेली आहे. एकेकाळी हे ठाणे शहर काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता असं म्हटल्यास आज कोणाचाही विश्वास बसणार नाही. एकेकाळी शांताराम बापू घोलप, कांती कोळी यांच्यासारखे आमदार, खासदार या शहरातून निवडून यायचे. या शहराच्या माध्यमातून राज्यावर प्रतिनिधित्व असायचं, मात्र आज काँग्रेस पक्षाची अवस्था अक्षरशः गलित गात्र झाली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आणखीनच रसातळाला गेलेला आहे. आता हा काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी, पुन्हा एकदा नवी भरारी घेण्यासाठी या पक्षाला खऱ्या अर्थाने संजीवनीची गरज आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हे संजीवनी कोण देणार हा प्रचंड मोठा प्रश्न आहे. इट्स $1 मिलियन क्वेश्चन. पण तरीही कुठल्या तरी नेत्याने हे करणं अत्यंत गरजेचं आहे. नाही तर काही काळाने काँग्रेस पक्ष या ठाणे शहरातून नामशेष होईल इथपर्यंत परिस्थिती भयावह आहे, बिकट आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी या संदर्भात विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वास्तविक बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही, कारण काँग्रेसच्या तरी 3 जागा आल्या आहेत, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एकही जागा या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकलेली नाही. राज ठाकरे यांनी या ठिकाणी सभा घेतली. राज ठाकरे यांचा प्रचार दौरा होणार होता, रोड शो होणार होता, दुर्दैवाने तो कॅन्सल करावा लागला. मात्र तरीही त्याने फार काही फरक पडेल असं वाटलं नव्हतं, कारण ज्या दिव्यामध्ये राज ठाकरे यांनी सभा घेतली होती त्या दिव्यामध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एकही जागा निवडून आली नाही. 11 जागा असलेल्या दिव्याला एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणात महत्त्व, आणि दुसरीकडे ज्या ठाणे शहराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7 नगरसेवक निवडून दिले होते तिथे काहीच नाही. अशा प्रकारचं अत्यंत चुकीचं निवडणुकीचं प्लॅनिंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आलं असं खेदाने म्हणावं लागतं. मात्र महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हा पक्ष हरलेला असला तरी या पक्षाची ताकद ठाणे शहरामध्ये आहे हे मान्यच करायला पाहिजे. या पक्षाचं संघटन ठाणे शहरामध्ये आहे हे मान्यच करायला पाहिजे. या पक्षाचे कार्यकर्ते शहराच्या गल्लोगल्ली आहे हे देखील मान्य करायला पाहिजे. खऱ्या अर्थाने जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काही करायची गरज आहे तर पक्ष संघटना पुन्हा एकदा नव्याने बांधण्याची गरज आहे. शहरातल्या प्रश्नांवर आंदोलनात्मक भूमिका घेऊन लोकांपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. कॉस्मेटिक गोष्टी बाजूला ठेवून लोकांना जे हवंय ते देणं ही आता काळाची गरज बनलेली आहे. ज्या पद्धतीने शिवसैनिक हा लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो त्या पद्धतीने मनसैनिकाबद्दल आत्मीयता ठाणेकरांना वाटली पाहिजे आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने मनसेला ठाणे शहरामध्ये निवडणुकीच्या राजकारणामध्ये देखील यश प्राप्त होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मुंब्रा परिसरातून यंदा प्रथमच ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये MIMचे 2 सदस्य दाखल होत आहेत.
मुस्लिम बांधवांचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष अशा एक प्रकारची ओळख या पक्षाची आहे। यंदा प्रथमच मुंब्रा परिसरातून MIMचे 2 सदस्य ठाणे महानगरपालिकेच्या या सभागृहामध्ये दाखल होणार आहेत। या पक्षाची आयडिओलॉजी, या पक्षाची विचारधारा ही ओवेसींची आहे, त्यामुळे ती अत्यंत आक्रमक आहे असं सातत्याने बोललं जातं, भासवलं जातं। एकंदरीतच या पक्षाचे नगरसेवक आता ठाणे महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने आपल्या भूमिका मांडतात हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात। अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम। ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव। चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 022 2530 4837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। महाशिवरात्रीचा सण आज ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे। आज सकाळपासूनच ठाणे शहरातील कोपनेश्वर परिसरामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी भगवान शिवशंकराचं दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं। शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो अशा प्रकारच्या घोषणा आज दिल्या जात होत्या आणि आपल्या लाडक्या शिवशंकराचं दर्शन घेण्यासाठी, त्याप्रमाणे अभिषेक करण्यासाठी भाविकांची गर्दी कोपनेश्वर मंदिरामध्ये लोटली होती। ठाणे शहरातील पाचपाकडी परिसरातील गौतम सिंधू सोसायटीमध्ये असलेल्या विश्वेश्वर महादेव मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात आला। आज सकाळपासूनच भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी भगवान शिवशंकरांच्या दर्शनासाठी येत होते। या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आली आहे। 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन एकाच ठिकाणी घेण्यासाठी देखील भाविकांची गर्दी या ठिकाणी उसळल्याचं श्री सतीश शेठ यांनी सांगितलं। गौतम सिंधू सोसायटीतनं तर्फे हे मंदिर चालवलं जातं। श्री विश्वेश्वर महादेव मंदिर आहे आणि या ठिकाणी 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे रजत महोत्सव जयंती साजरी करायची ठरवलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं गेल्या 8 दिवसची तयारी चालू असून आज अतिशय चांगल्या प्रकारे भक्तजन रांगेमध्ये उभे राहून या दर्शनाचा लाभ घेत आहेत, त्यामुळे आम्हाला आमचं सार्थक झालं असं वाटतं। ठाणे शहरातील रायलेश्वर मंदिरामध्ये आज महाशिवरात्रीचा सण अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला। या ठिकाणी आमदार श्री रवींद्र फाटक आणि नगरसेविका सौ जयश्री फाटक यांच्या हस्ते यावेळेस भगवान शिवशंकराला अभिषेक करण्यात आला। आज सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। भगवान शिवशंकरांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविकांनी रांगा लावल्याचं चित्र बघायला मिळालं। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला यश मिळालं तर या ठिकाणी अभिषेक केला जाईल असं आपण भगवान शिवशंकरांना सांगितल्याचं यावेळी श्री वसंत नागवेकर यांनी सांगितलं। जेव्हा निवडणुका ठाण्यामध्ये लागल्या त्यावेळेला आम्ही या शंकराजवळ एकच विनवणी केली की ठाण्यामध्ये शिवसेनेचा भगवा फडकू दे आणि बहुमत येऊ दे। त्याप्रमाणे शंकराने आमची मागणी प्रार्थना ऐकली आणि त्याचप्रमाणे कालच बहुमताने
प्रचंड मताने आणि बहुमताने ठाण्यामध्ये शिवसेनेचा विजय झालेला आहे. त्याबद्दल आज आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांना मोठ्या प्रमाणात मानवंदना करतोय. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.